नमस्कार मंडळी, चला आज पोया मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी. शेंगा तर तुम्हाला माहिती आहे एक नंबर असं पौष्टिकच आहे. त्याच्या पाण्याचा पण फायदा असतो, त्याच्या शेंगांचा पण फायदा असतो. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला मस्त असं शेंगाची भाजी करून ठेव. डायबिटीजसाठी तर ही शेंगा एक नंबर आहे. शेंगाची पानं सुकवून पण त्याची पावडरचा वापर करतात. तर आता ही शेंगा मी छान असे सोलून घेते. तर तुम्हाला नखं नसतील, नखानी नाही जमलं तर सुरीनी पण व्यवस्थित तासून सोलता येतात. अशा प्रकारे सुरीने तासून सोलले ना तरी पण व्यवस्थित सोलले जातात. वरचं जर साल थोडंसं काढलं नाही ना तर थोडंसं आपल्या भाजीला कडवटपणा येतो. त्याच्यामुळे थोडंसं वरचं साल जर तुम्हाला नकानी जमलं नाही तर सुरीने काढून व्यवस्थित असं साफ करून घ्या. साफ करून झाल्याच्या नंतर पाण्यामध्ये व्यवस्थित घालून स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि ह्यामध्ये मी एक बटाट्याचा वापर पण करणार आहे. आता कांदा खोबऱ्याचं वाटण जे माझं आठवड्याभराचं आहे ते संपलं आहे, ते मी करून घेते. ते पण तुम्हाला ह्या भाजीमध्ये जे वापरणार आहे ते ह्या भातावरून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, प्रथम असा कांदा नुसता तेल न घालता आधी कढईमध्ये व्यवस्थित असा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे, जेणेकरून कांदा आहे ना हा लवकर भाजला जातो. आता हे मी आठवड्याभराचं कांदा खोबऱ्याचं वाटण करते. प्रत्येक पदार्थामध्ये मी तुम्हाला दाखवतच असते कांदा खोबऱ्याचं वाटण. तर हे आता खोबरं मी असं ना सुकं खोबरं वळी आणून वेळीवर कातळी काढून व्यवस्थित असं भाजून ठेवलं तर आपल्याला बघा कोणी पाहुणे आले काय आले पटकन आपल्याला कोणताही पदार्थ पटकन करायला मिळतो. त्याच्यामुळे पूर्वतयारी सर्व व्यवस्थित करून ठेवली ना तर ती बरं पडते. आता बघा थोडासा असा आपला कांदा सुका असा भाजून झाल्याच्या नंतर मी थोडंसं असं तेल घालून घेते. नंतर तेल घातलं ना का व्यवस्थित आपला कांदा भाजला जातो. आधी तुम्ही तेल घातलं आणि भाजलं ना तर वेळ लागतो जरा भाजायला. आणि एकदमच लवकर भाजून घ्यायचं असेल तर थोडा मिठाचा वापर केला तरी चालून जातं. आता हा कांदा आपला व्यवस्थित मस्त असा लाल झालेला आहे. आणि ह्यातच आता मी थोडासा मंद गॅसवरती हे भाजलेलंच खोबरं आहे ना ते छान असं थोडंसं जरा परतवून घेते. म्हणजे जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही, पण ह्याच्यामध्ये पण बघा वाटण करताना मी कांद्याचा वापर जास्त आणि खोबरं थोडंसं कमी अशा प्रकारे करते. त्यांनी तुमच्या पदार्थाला अशी छान अशी चव येते. जर तुम्ही खोबरं जास्त घेतलात आणि कांदा कमी घेतलात तर ते एकदम चवचवीत होणार आणि तुमचं जेवणाला पदार्थाला चव येणार नाही. त्याच्यामुळे कधी पण वाटण कांदा खोबऱ्याचं करत असताना कांदा जास्त घ्यायचा आणि खोबरं कमी घ्यायचं. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण थंड झाल्याच्या नंतर मी वाटून घेणार आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला आता हे मी एक बटाटी सालासकट वापर करणार आहे. स्वच्छ बटाटी धुवून घेतलेली आहे आणि या पाण्यामध्ये परत 2-3 पाणी व्यवस्थित स्वच्छ धुवून आपल्याला करून घ्यायचे. आता एका पॅनमध्ये मी एक पळी तेल घालून घेतलं आहे आणि कांदा आणि कढीपत्ता ह्यामध्ये घालून घेते. एक बारीक केलेला कांदा आहे तो कापून घेतलेला आणि त्याच्याबरोबर कढीपत्ता हे व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं नरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला कसं कांदा खोबऱ्याचं वाटणामध्ये हे करायचं अगदी मटणासारखं ग्रेव्ही तयार होते तशा प्रकारे हे आपलं शेंगा बटाट्याचं रेसिपी तयार होते. मस्त रस्सा लागतो. तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाल्लात तरी चालेल. आता टोमॅटो थोडा नरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याची मी पेस्ट करून घेते, ती घालून घेतली. नंतर लाल तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, हळद आणि लाल तिखट मसाला ह्या प्रकारे आपण हे मसाले असे घालून घ्यायचे. मसाले घालून छान असे आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचे. आणि मसाले आपल्याला हे जळू नये म्हणून थोडंसं पाणी वापरायचं, जेणेकरून आलं लसूणची पेस्ट मसाले व्यवस्थित थोडा वेळ छान असे ते पाणी घातल्यामुळे छान असे शिजले जातात. कारण आपण तेलाचा वापर कमी केलेला असतो, त्यामुळे पाणी घालून व्यवस्थित मसाले ह्यामध्ये शिजवून घ्यायचे. व्यवस्थित मसाले शिजल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये शेंगा बटाटा घालून घ्यायचा. जर मंडळी तुम्हाला शेंगा बटाटा आधीच जर उकडून घेऊन नंतर तुम्ही ह्यामध्ये घातलात ना तरी चालून जातो, पण मी ह्यामध्ये मसाल्यामध्ये हे शेंगा बटाटा शिजवून घेते. अशा प्रकारे केलं तरी छान होतं, तशा प्रकारे केलं तरी छान होतं. आता मसाला हे आपण ह्यामध्ये व्यवस्थित शेंगा बटाट्याला लागला पाहिजे तशा प्रकारे असं छान असं परतवून घ्यायचं. मीठ हे मी नंतर शेवटीच घालणार आहे. मीठ तुम्ही आधी घातलं तरी चालतं, नंतर घातलं तरी चालतं, पण मी मीठ आता ह्यामध्ये शेवटी घालणार आहे. आणि व्यवस्थित आपलं आता मसाले वगैरे हे परतून घ्यायचं. आणि काय माहिती आहे, गरम पाण्याचा वापर करायचा. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे हे शेंगा बटाटे आहे ना लवकर शिजले जातात. वाफेवरच आपल्याला शिजवायचे. बारीक गॅस करून फास्ट गॅस करून शिजवलं तर सगळं आपले शेंगा आहे ना ते जास्त शिजल्या जातील आणि त्याचं काटवण आपल्या आमटीमध्ये होऊन जाणार. त्याच्यामुळे मंद गॅसेवरतीच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मला जेवढं ग्रेव्हीला लागणार आहे तेवढं पाणी मी ह्यामध्ये घालून घेतलं आणि गरम पाण्याचाच वापर केलेला आहे मी. आणि आता आपल्याला व्यवस्थित असं परतवून घेऊन आपल्याला झाकण मारून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे.
आता हे बघा तुम्हाला लाल वाटतं एकदम, तर अजिबात हे तिखट वगैरे नाही आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला घरामध्ये खाण्याला जेवढं जमतं, शेंगा बटाटा बोललं तर थोडंसं असं तिखट पाहिजे. आता हे झाकण मारून मी आता मस्तपैकी असं शिजवून घेते वाफेवरती, आणि बारीक गॅसवरच मी शिजवून घेतलं आहे. बऱ्यापैकी ह्यामधलं पाणी आटलं गेलेलं आहे आणि शेंगा पण आपल्या बऱ्यापैकी असे शिजले गेलेले आहे. थोड्याफार शिजले गेलेले असतात, पण आपल्याला वाटप घालून मग पुन्हा अजून थोडं आपल्याला शिजवून घ्यायचे असतात. थोड्याशा अशा शिजल्या गेलेल्या आहेत, जास्त शिजले गेलेले नाही आहेत, पण आपल्याला वाटप घालून ते पुन्हा शिजवायचं. आता हे जे मी कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलेलं त्यातलंच मी आता हे थोडंसं वाटण आहे ते यामध्ये वापर करून घेते, आणि व्यवस्थित आपल्याला आता हे परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. मला आता जाड असा रस्सा करायचा आहे, म्हणजे थपथपीत जायसारखं, म्हणजे जेणेकरून चपाती भाकरी ह्याच्याबरोबर आपल्याला खायला बरं पडेल. आणि मस्त मंडळी तुम्ही अशा प्रकारे करून बघा. कांदा खोबऱ्याचं वाटण अशा प्रकारे मसाले घालून छान असं शेंगा बटाटा. आणि जर तुम्हाला कफ झाला असेल किंवा सर्दी खोकला असेल किंवा डायबिटीज असेल, तशा लोकांना ना हे शेंगाचं नुसतं शेंगा बटाटा बटाटा न घालता तुम्ही नुसत्या शेंगाचा जरी रस्सा करून दिला, की तुम्ही शेंगाचा सूप जरी करून दिलात ना, तरी त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडतो. त्याच्यामुळे शेंगा असं नाही की थंडीतच खाव्या किंवा पावसाळ्यातच खाव्या, वर्षाच्या 12 महिने तुम्ही खाल्लं तरी चालत. पण काही काही गोष्टींना शेंगा ना चालत नाही, जसे की ज्यांचं रक्त पातळ करण्याचं औषधं घेत असतील त्यांच्यासाठी शेंगा उपयोगी नसतात. तर काही गोष्टी आजारी असतील त्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्याने शेंगा बटाट्याची आमटी किंवा शेंगा ह्या खायच्या. उगाच आपल्याला सगळीजणं खातात म्हणून आपण खायचं नाही. आता हे बघा शेंगा माझ्या हे छान अशा वाटपामध्ये पण छान शिजल्या गेलेल्या आहेत, आणि आता व्यवस्थित आपण शिजल्या गेलेल्या आहेत. तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायचं. आणि मंडळी अशा प्रकारे तुम्ही करून बघा, मस्त लागतो. चपाती भाकरी किंवा भाताबरोबर जरी तुम्ही खाल्ला तरी एक नंबर लागतो. आणि मस्त आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, आणि गॅस बंद करून कोथिंबीर घालून घ्यायची. छान असं कोथिंबीर भरपूर घातली तरी अजून छान अशी चव येते. आपण पण नक्की अशा प्रकारे शेंगा बटाट्याचा रस्सा किंवा ग्रेव्ही किंवा तुम्हाला आमटी म्हणा, असं काय करायचे असेल तर तुम्ही करा. मस्त लागते, एक नंबर अशी झालेली आहे. हे बघा मंडळी, छान असं मी आपला शेंगा बटाट्याचा रस्सा करून दाखवलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.